नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ। नवापूर बस स्थानकावरील उभी असलेली चालक विना एसटी बस अचानक पुढे जाऊ लागली आणि अचानक सुरू होऊन दुकानावर आदळली। त्यामुळे दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे। सुदैवाने जीवितहानी टळली आहे। सोनवणे आगार प्रमुख विजय पाटील यांनी बस स्थानक येथे जाऊन पाहणी केली आहे। बसमध्ये बसलेले विद्यार्थी अत्यंत भयभीत झाले होते। या प्रसंगी रोहिदास खैरनार, पोलीस विकी वाघ, जितेंद्र कोकणी यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता चालत्या बसमध्ये चढून ब्रेक दाबून बेकाबू बस थांबविल्याने त्यांच्या धाडसाचं कौतुक करण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार बस स्थानकावर उभी होती। त्या बसमध्ये चालक वाहक नव्हते, फक्त विद्यार्थी आणि इतर प्रवासी बसले होते। अचानक बस सुरू झाली कशी? बस बेकाबू होऊन मोठा अनर्थ करायला निघाली होती। बस अचानक सुरू झालीच कशी? काय झाले असावे त्याची चौकशी होणं गरजेचं आहे। बस अचानक सुरू झाल्याची चर्चा व प्रश्न उपस्थित होत आहेत। यावर जनमानसात चर्चा सुरू आहे। जखमींवर डॉक्टर कुंदन बेद्रे, रेचल वळवी यांनी औषध उपचार केलेत। बस स्थानकावर मोठी गर्दी झाली होती। नवापूर बस स्थानकावरून बस अचानक कशी सुरू झाली याबाबत आम्हालाही मोठा प्रश्न आहे। या घटनेची आम्ही संपूर्ण चौकशी करत आहोत। घटनेची माहिती आम्ही नवापूर पोलीस ठाण्याला कळवली आहे। सत्य काय ते समोर येईल अशी माहिती डेपो मॅनेजर विजय पाटील यांनी दिली। लावलेली होती त्यांनी, ती गाडी ड्रायव्हर नव्हता, ती डायरेक्ट सरळ आली गाडीमध्ये, ड्रायव्हरच नव्हता गाडीमध्ये आणि त्यांनी काय हँड ब्रेक वगैरे खेचलं नसेल, त्यामुळे ती गाडी पुढे निघाली। बिगर ड्रायव्हरची गाडी आली चालत, उतार असल्यामुळे ती सरळ निघाली। तुम्हाला काय लागलंय? नाही, मला नाही लागलं। तो विक्रम दादा होता, ते आम्ही 3 जण मध्ये होतो, आम्हाला काय लागलं। नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ।